तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नांदुरा तालुक्यातील भोटा गावचे प्रगतिशील शेतकरी श्याम पाटील यांनी स्वतःच्या मोटरसायकलवर एक वेगळ्या प्रकारचा ढाचा तयार करून जुगाड टेक्नॉलॉजीचा अवलंब केला आहे। त्यातून ते दिवसाला 15 एकराच्या आसपास डवरणीतर यंत्राद्वारे 20 एकर पर्यंत फवारणी करत आहेत। आजच्या तांत्रिक युगात अतिशय कमी पैशात त्यांनी हा देशी जुगाड बनवला असून एकाच वेळेस 5 डवरे सोयाबीन किंवा मका पिकात चालत असल्याने थोडीफार वेळेची बचत सुद्धा होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। शेतकरी श्याम पाटील यांच्याकडे नांदुरा तालुक्यातील हिंगणा इसापूर शेतशिवारात शेती असून आजच्या धावपळीच्या युगात एवढी शेती कसणे म्हणजे तारेवरची कसरत असल्यामुळे त्यांनी आपल्याकडील जुन्या मोटारसायकलला अतिरिक्त गिअरबॉक्स बसवून त्याला योग्य तो ढाचा तयार केला। मोटारसायकलचे 3 चाकी वाहन बनवून देशी जुगाड टेक्नॉलॉजी वापर करत शेती मशागतीला एक यांत्रिक पर्याय शोधला। त्यामुळे आज रोजी ते आपली शेती सहज वाहत असून फावल्या वेळात इतरांनाही यंत्र वापरण्यास देत आहेत। यांत्रिक शेती ही सध्या काळाची गरज असली तरी महागडे यंत्र खरेदी करणे हे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती अभावी जिकरीचे असते। त्यामुळे कमी खर्चात काही जुगाड बनतो का याचाच शोध शेतकरी घेत असतो। त्यातूनच श्याम पाटील या शेतकऱ्याने हा देशी जुगाड तयार केला आहे। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।